आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जेव्हा पावलं अडखळतात तेव्हा आपल्याला सावरणारा, आपल्यावर स्वतःहीपेक्षा जास्त विश्वास ठेवणारा एक तरी हक्काचा माणूस लागतोच. सुदैवाने माझ्या आयुष्यात ही ताकद माझ्या बहिणीच्या रूपाने आली. महिमा. जेव्हा संपूर्ण जग आपल्या क्षमतेवर शंका घेत असतं तेव्हा तू हे करू शकतेस असं म्हणून आपल्याला डोंगरा एवढं धाडस देणारी ती एकच असते. तिच्या याच वेड्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही हा थरारक प्रवास सुरू करतो. हाय मिस्टर बीन. असा काय बघतोय तो? तो बघतोय कैसा लग रहा है थंड में आके. लाल झालीस? बघू काश्मीरी झालीस लगेच. बघू. निसर्गाशी खेळ मांडताना आपण वरवर कितीही सामान्य राहण्याचा प्रयत्न केला ना तरी आतली धडधड काही लपत नाही. बुटांची ती घट्ट आवळलेली बंधनं आणि एका कागदावर उमटलेली आपली सही, ती फक्त एक सही नव्हती तर स्वतःच्या अस्तित्वाला एका मोठ्या अनिश्चिततेच्या हवाली करण्याचा तो करार होता. आता आमची पावलं अशा वाटेवर पडत होती जिथून जगाशी जोडणारे सगळे अदृश्य धागे तुटणार होते आणि एका वेगळ्याच एकांताची सुरुवात होणार होती. स्वतःला सज्ज केलं, पाठीवर 15 किलोचं ओझं घेतलं आणि आमचा रोप निघाला तो हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ग्रहण गावाकडे. पायवाट चढणीची होती आणि सोबतीला खळखळत वाहणारी, पर्वतांचा अहंकार तोडणारी पवित्र पार्वती नदी. काही किलोमीटर पार पाडतात जेव्हा पहिला विसावा घेतला तेव्हा जाणीव झाली शरीराच्या क्षमतेची आणि या डोंगराच्या अथांगतेची. आम्हाला कळून चुकलं की ही वाट काही सोपी नाही. निसर्गाने आमची परीक्षा घ्यायला फार वेळ लावला नाही. अचानक कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ओलीचिंब झालेले कपडे, जड झालेले बूट आणि थंडीने थरथरणारं शरीर, जणू काही निसर्ग पहिल्याच दिवशी बजावून सांगत होता, माझ्या साम्राज्यात नियम माझेच चालणार. पण त्या थरथरीमध्येही एक वेगळीच ऊब होती, जिद्दीची ऊब. दुसऱ्या थांब्यानंतर आम्ही पुन्हा पावलं उचलली आणि अचानक त्या काळ्या ढगांना मागे सारत सूर्यदेवाने दर्शन दिलं. तो प्रकाश, ती हिमाचलची विहंगम शांतता, सगळा थकवा एका क्षणात विरघळून गेला. सकाळी 10 वाजता सुरू झालेला प्रवास संध्याकाळी 5 वाजता जेव्हा ग्रहण गावच्या पहिल्या बेस कॅम्पशी येऊन थांबला तेव्हा शरीराने हार मानली होती. खरी परीक्षा तर अजून बाकी आहे. बाहेर ग्रहण गावावर अंधार दाटून आलाय आणि आत हिमाचलची ही बोचरी थंडी हाडांपर्यंत पोहोचते. पण या थंडीतही आमच्या कॅम्पमध्ये एक वेगळीच ऊब जाणवते. उद्याच्या सर्व्हायवल डेची तयारी करण्याची ऊब. आजचा दिवस कठीण होता, उद्याचा त्याहूनही कठीण असेल, पण जोपर्यंत सोबत एकमेकांची आहे आणि मनात जिद्द जिवंत आहे तोपर्यंत या डोंगरांनाही आमच्यासमोर झुकावंच लागेल.